नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 20 एप्रिल सोमवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव हा 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. परतवाडा प्रकरणात अपडेट समोर येतेय. आरोपी अयान मोहम्मद हा अमरावती शहरात एका फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होता. या ठिकाणी तो वेगवेगळ्या मुलींना आणत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित फ्लॅट हा सील केलाय. संगमनेरमध्ये दत्ताधामचा भोंदूबाबा गजाआड. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मोठी कारवाई. दैवी शक्तीचा दावा करून सामान्य जनतेची आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या वडगाव पान इथल्या दत्ताधाम आश्रमाचा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडके याच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल. बाबासह दोघांना पोलिसांनी केली अटक. अकोल्यात खीरपुरीतल्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीत आढळलं मृत माकड. गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात. गावात असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत माकड मृत अवस्थेत आढळल्यामुळे मोठी खळबळ. दरम्यान याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी या मृत माकडाला बाहेर काढलं असलं तरी सुद्धा आता पिण्याच्या पाण्याच्या टाकीत माकड मृत अवस्थेत आढळलेलं आहे. तर दुसरीकडे हे पाणी जर गावकऱ्यांच्या पिण्यात आलं असेल तर गावकऱ्यांच्या आरोग्याला याचा मोठा धोका निर्माण झालाय. याबाबत चौकशी आणि तपास होणं गरजेचं असल्याची गावकऱ्यांनी केली आहे मागणी. नारी शक्ती वंदन विधेयकाआड भाजपची खेळी विरोधकांनी हाणून पाडली. आमदार रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका. लातूरमध्ये बोलताना रोहित पवार यांनी महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाबाजी केली आहे. 2023 सालीच महिला आरक्षण हे विधेयक पास झालं असताना आता ते पुन्हा पुढे आणण्यामागे डिलिमिटेशनचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरात ज्या चौकात गोळीबार केला तिथंच हातकड्या घालून पोलिसांनी काढली गुंडांची धिंड. शहरातल्या पुंडलिक नगर परिसरात दहशत माजवणारा कुख्यात पवन दिवेकर आणि त्याच्या टोळीची पोलिसांनी चांगलीच जिरवली. हनुमान नगर चौकात ज्या ठिकाणी या टोळीनं गोळीबार करून नागरिकांना घाबरवलं होतं त्याच रस्त्यावरून पोलिसांनी सर्व 8 आरोपींची हातकड्या ठोकून पायी धिंड काढली. अजिंठ्याची शिल्पकला पाहून भूतानचे गृहमंत्री भारावले. जागतिक वारसा असलेल्या लेणीला भूतानचे गृहमंत्री लय नपो टिशेरिंग यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी इथल्या अप्रतिम लेण्यांमधले प्राचीन पेंटिंग्स आणि दगडांमधलं कोरीव काम पाहून ते पूर्णपणे भारावून गेले होते. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय मुलाची आई आणि प्रियकरानं केली हत्या. फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून केली अटक. राम विनायक कजेवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून या प्रकरणी मृत मुलाची आई बसरीन शेख हिला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. साताऱ्यात पालकमंत्र्यांनी विद्यार्थिनीच्या हस्ते शाळेच्या उद्घाटनाची फीत कापली. कराड तालुक्यातल्या साकुर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि उमाजी नाईक सभा मंडपाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांनी नव्यानं बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारत उद्घाटनाची फीत कापण्यासाठी साहित्य घेऊन उभ्या असलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हस्ते उद्घाटनाची फीत कापली. पालकमंत्र्यांची ही कृती चर्चेचा विषय आहे. अहिल्यानगरात पाथर्डी तालुक्यातल्या माणिकदौंडी इथं चालकाच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सजवलेली स्वागत कमान ओव्हरलोड कंटेनरच्या धडकेत कोसळली. धामणगावकडे जाणारा महाकाय पाईप वाहून नेणारा कंटेनर मागे वळवताना हा अपघात घडलेला आहे. या धडकेत दगडी पिल्लर आणि आरसीसी बांधकाम असलेली कमान जमीनदोस्त झाली आहे. यावेळी दोषी चालकावर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं रत्नागिरी हापूस आंब्यांचं उत्पादन तब्बल 30% घटलंय. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरात सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला. किवळे, विकासनगर सह विविध भागांमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑर्गॅनिक हापूस चाखायला मिळतोय.
बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या 1265 पैकी फक्त 396 पाणी पुरवठा योजना पूर्ण, तर 867 योजना अद्याप अपूर्णच आहेत. अपुऱ्या योजनांमुळे पाणी टंचाई तीव्र होत असून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती बघायला मिळते. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रशासनाचा इशारा आहे. जिल्हा परिषद सीईओ जतीन रहमान यांनी 60 गावातल्या अत्यल्प प्रगतीच्या योजनांवर विशेष लक्ष देत कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जय पवार यांची बाईक स्वारी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार यांनी बाईक स्वारी केली. बारामतीत खांडज इथं खास गुलाबी रंगाची बाईक कार्यकर्त्यांना आणली होती. या बाईकवर बसण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. जय पवार यांनी सुद्धा कार्यकर्त्याचा मान राखत त्याच्यासोबत बाईक स्वारी केली. महिला आरक्षण विधेयकावरून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात निदर्शनं. काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक. नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसनं विरोध केल्याच्या निषेधार्थ शहरात शिवसेना शिंदे गट यांच्याकडून तीव्र निदर्शनं करण्यात आलीत. अहिल्यानगरात मंत्री राधाकृष्ण विखेंची महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर टीका. देशभरातील महिला निवडणुकांमधून विरोधकांना योग्य उत्तर देतील विखेंचा विश्वास. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात 2 आरोपींना एटीएसनं घेतलं ताब्यात. न्यायालयानं याआधी या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर काही दुवे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे एटीएस कडून सखोल तपास सुरू असून आरोपींच्या संपर्कांचे आणि आर्थिक व्यवहारांचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. साताऱ्यात पाटण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. पाईपलाईन ही रस्त्याच्या कामादरम्यान फुटल्यानं गेल्या 8 दिवसांपासून अनेक भागांमध्ये नळ पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. पाणी मिळवण्यासाठी महिलांची मोठी धावपळ होतीये. नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. निशिकांत दुबेंच्या पोस्टरला कोल्हापुरी जोडे मारत केलं हे आंदोलन. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत एका अभिनेत्रीच्या कथित आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ देत शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर अभिनेत्रीला मारल्याचा गंभीर आरोप केलाय. आरोपाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचे हे वेगवान बातम्यांचे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.